जर तुमचे वय 50, 60, 70 असेल तर आजपासूनच हे 15 पदार्थ खायला सुरुवात करा. नमस्ते मित्रांनो. असं म्हटलं जातं की आपल्या आरोग्याची खरी चाचणी आपल्या पायांच्या मजबुतीवरून होते. जसजसं वय 50 किंवा 60च्या पुढे जातं तसं अनेकांना चालताना पाय जड वाटणे, जिने चढताना श्वास फुलणे किंवा सांध्यांमध्ये कडकपणा जाणवणे अशा समस्या सुरू होतात. आपण याला वय झालं म्हणून सोडून देतो, पण खरं तर हा आपल्या शरीराने दिलेला एक संकेत असतो की त्याला पोषणाची गरज आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 15 खास पदार्थांबद्दल सांगणार आहे जे तुमच्या पायांमधील गमावलेली ताकद परत आणतील. व्हिडिओ अत्यंत माहितीपूर्ण आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. पायांच्या आरोग्यासाठी 15 खात्रीशीर पदार्थ. नंबर 1. हिरव्या पालेभाज्या, विशेषतः पालक आणि कोबी. आपल्या स्नायूंची कार्यक्षमता टिकून ठेवण्यासाठी मॅग्नेशियम हे खनिज अत्यंत मोलाचं असतं. पालक आणि पत्ताकोबी यांसारख्या भाज्या मॅग्नेशियमचा नैसर्गिक साठा आहेत. हे खनिज स्नायूंना शिथिल करण्यास आणि त्यांची हालचाल सुलभ करण्यास मदत करतं, ज्यामुळे रात्री पायात गोळे येण्याचे प्रमाण कमी होते. या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन के देखील असतं, जे हाडांना बळकटी देऊन तोल जाण्यापासून आपला बचाव करतं. आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा या भाज्यांचे सेवन केल्यास शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते. नंबर 2. शेवग्याच्या शेंगा, सांधेदुखीवर रामबाण. शेवगा हा निसर्गाचा मोठा खजिना आहे. त्यात व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम प्रचंड प्रमाणात असते. सांध्यांमधील सिनोव्हियल फ्लुइड म्हणजेच वंगण कमी झाल्यामुळे गुडघे दुखू लागतात. शेवगा हे वंगण टिकून ठेवण्यास आणि सूज कमी करण्यास मदत करतो. शेवग्याच्या शेंगांचे सूप किंवा भाजी नियमित खाल्ल्याने गुडघ्यांमधील कटकट आवाज येणे बंद होते आणि चालताना होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळतो. तुमच्याही पायात थोडं चाललं तरी सारखं गोळे येत असतील, बसल्या जागी शिरा आखडत असतील, तर कमेंटमध्ये हो असे नक्की लिहा. नंबर 3. पनीर किंवा सोयाबीन. शाकाहारी प्रोटीन. जे लोक अंडी खात नाहीत त्यांच्यासाठी पनीर किंवा सोयाबीन हा प्रथिनांचा म्हणजेच प्रोटीनचा सर्वोत्तम पर्याय आहे. स्नायूंची झीज भरून काढण्यासाठी आणि पायांचे स्नायू घट्ट ठेवण्यासाठी प्रथिनांची गरज असते. पनीरमधील पोषक तत्वांमुळे स्नायूंची लवचिकता वाढते, ज्यामुळे वय वाढलं तरी उठण्या बसण्याच्या हालचाली सहज होतात आणि शरीर आखडल्यासारखं वाटत नाही. नंबर 4. नाचणी, कॅल्शियमचा खजिना. उतारवयात हाडे ठिसूळ होण्याची म्हणजेच ओस्टिओपोरोसिसची भीती असते. अशावेळी नाचणी हे एक वरदान आहे, कारण यामध्ये दुधापेक्षा कितीतरी पट जास्त नैसर्गिक कॅल्शियम असते. हे कॅल्शियम हाडांची डेन्सिटी म्हणजेच घनता वाढवते, ज्यामुळे हाडे आतून पोकळ होत नाहीत. नाचणीची भाकरी किंवा गरम आंबील घेतल्याने पायांच्या हाडांना लोखंडासारखी मजबुती मिळते आणि फ्रॅक्चरचा धोका कमी होतो. नंबर 5. अंडी, उच्च प्रतीची प्रथिने. स्नायूंची झीज भरून काढण्यासाठी आणि नवीन पेशींच्या निर्मितीसाठी प्रथिनांची नितांत गरज असते. अंड्यामध्ये असलेले अमिनो ॲसिड शरीरासाठी अतिशय फायदेशीर ठरतात. यातील व्हिटॅमिन डी शरीराला कॅल्शियम शोषण्यास मदत करतं, ज्यामुळे हाड ठिसूळ होत नाहीत. वाढत्या वयात स्नायूंची ताकद टिकून ठेवण्यासाठी उकडलेले अंडे हा एक सर्वोत्तम आणि स्वस्थ पर्याय आहे. हे तुमच्या शरीराचा समतोल सुधारण्यास आणि हालचाली अधिक स्थिर करण्यास मदत करते. नंबर 6. अक्रोड आणि बदाम, नॅचरल लुब्रिकंट. आपल्या नसांच्या आरोग्यासाठी ओमेगा 3 फॅटी ॲसिड अत्यंत आवश्यक असतात, जे अक्रोड आणि बदामात भरपूर मिळतात. हे घटक नसांना ताकद देतात आणि रक्ताभिसरण सुधारतात, ज्यामुळे वय वाढल्यावर पाय सुन्न पडणे किंवा मुंग्या येणे अशा समस्या कमी होतात. भिजवलेले अक्रोड सकाळी खाल्ल्याने सांध्यांना नैसर्गिक ओलावा मिळतो,
जो लवचिकता टिकवण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. नंबर 7. पांढरे तीळ, हाडांचे टॉनिक. तिळामध्ये कॅल्शियम सोबतच झिंक आणि कॉपर असते, जी हाडांच्या मजबुतीसाठी आणि स्नायूंच्या ताकदीसाठी उत्तम मानली जातात. विशेषतः महिलांसाठी मोनोपॉज नंतर हाडांची झीज वेगाने होते, ती रोखण्यासाठी तीळ अत्यंत गुणकारी आहेत. रोज 1 चमचा भाजलेले तीळ चावून खाल्ल्याने शरीराला नैसर्गिक ऊब मिळते आणि सांधेदुखीचा जुनाट त्रास हळूहळू कमी व्हायला लागतो. नंबर 8. खजूर, ताकदीचा उत्तम स्रोत. खजूर हे लोहाचा उत्तम स्रोत असून रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदत करतात. रक्ताभिसरण चांगले असेल तरच पायांच्या स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळतो, ज्यामुळे जिने चढताना किंवा थोड चालल्यावर जो दम लागतो तो लागत नाही. रोज रात्री दुधासोबत 2 ते 3 खजूर खाल्ल्याने शरीराला दिवसभर पुरेल इतकी ताकद मिळते आणि पायांचा अशक्तपणा दूर होतो. नंबर 9. केळी, पोटॅशियमचा उत्तम स्रोत. शरीरातील क्षारांचे संतुलन राखण्यासाठी आणि स्नायूंच्या वेदना कमी करण्यासाठी पोटॅशियम आवश्यक असते, जे केळीमध्ये मुबलक प्रमाणात आढळते. केळी खाल्ल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते आणि स्नायूंमधील थकवा दूर होतो. ज्यांना वारंवार पाय आखडण्याचा किंवा जडपणाचा त्रास होतो, त्यांच्यासाठी केळी हे एक नैसर्गिक सुपरफूड आहे. केळी नेहमी नाश्त्याच्या वेळी किंवा दुपारच्या सुमारास खाणे अधिक लाभदायी ठरते. नंबर 10. ताक आणि दही, पचन आणि विटामिन B12. पचनशक्ती चांगली असेल तरच आपण खाल्लेल्या या सर्व पदार्थांमधील विटामिन्स शरीराला मिळतात. दह्यातील प्रोबायोटिक्स पचन सुधारतात आणि नसांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असलेले विटामिन B12 शोषण्यास मदत करतात. जेव्हा पचन आणि रक्ताभिसरण दोन्ही उत्तम असते, तेव्हाच पायांचे स्नायू आणि हाडे दीर्घकाळ सक्रिय आणि शक्तिशाली राहतात. नंबर 11. आल्याचा वापर. आल्यामध्ये दाहशामक गुणधर्म असतात, जे पायांचा जडपणा कमी करतात. आले शरीरातील रक्ताभिसरण वेगवान करते, ज्यामुळे पायांच्या नसांना पुरेसा ऑक्सिजन मिळतो. तुम्ही रोजच्या आहारात आल्याचा चहा किंवा सूप आवर्जून वापरू शकता. नंबर 12. लसणाचा वापर, नसांची ताकद. लसणामध्ये ॲलिसिन नावाचे तत्व असते, जे रक्तवाहिन्या मोकळ्या करण्यास मदत करते. हे पायांमधील रक्ताचा प्रवाह सुधारते आणि नसांची कमजोरी दूर करते. रोज सकाळी लसणाची 1 पाकळी कोमट पाण्यासोबत खाणे गुणकारी ठरते. नंबर 13. मखाणे, हाडांची मजबूती. मखाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट असतात. उतारवयात हाडांची झीज रोखण्यासाठी आणि सांध्यांमधील सूज कमी करण्यासाठी मखाणे खूप फायदेशीर ठरतात. रोज 1 वाटी मखाणे थोड्या तुपात भाजून खाल्ल्याने पायांना आतून ताकद मिळते. नंबर 14. गूळ आणि सुंठ. गूळ शरीराला झटपट लोह पुरवतो, तर सुंठ वात कमी करते. या दोन्हींच्या मिश्रणामुळे स्नायूंचे आकुंचन पावण्याची क्षमता मजबूत होते. दुपारच्या जेवणानंतर छोटा तुकडा गूळ आणि सुंठ खाल्ल्याने पायांना आराम मिळतो. नंबर 15. चिया सीड्स, मॅग्नेशियम आणि ओमेगा 3. चिया सीड्समध्ये फॉस्फरस आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. हे पायांच्या स्नायूंना थकव्यांपासून वाचवतात आणि हाडांना, सांध्यांना मजबूती देतात. रात्री 1 चमचा चिया सीड्स पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी प्यायल्याने फायदा होतो. मित्रांनो, योग्य आहारासोबतच थोडी शारीरिक हालचाल ही तितकीच महत्त्वाची आहे. अगदी 10 मिनिटे संथगतीने चालल्याने सुद्धा रक्ताभिसरण सुधारते. महत्त्वाची टीप: जर तुम्हाला शुगर, किडनीचे आजार किंवा काही विशिष्ट अलर्जी असेल, तर कोणताही नवीन आहार सुरू करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. लक्षात ठेवा, योग्य आहार हेच दीर्घायुष्याचं गुपित आहे. तर मित्रांनो,
तुमच्या पायांची काळजी घ्यायला आजपासूनच सुरुवात करा आणि हा व्हिडिओ आपल्या घरातील थोरा मोठ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका उपयुक्त माहितीसह. तोपर्यंत निरोगी रहा, आनंदी रहा. धन्यवाद.